हॅलो, हाय, नमस्ते मैत्रिणींनो. प्राचीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण खूप पौष्टिक असे चिला बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी घेतला आहे भोपळा, दुधी भोपळा, लसूण, मिरची, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा छोटी वाटी मी डाळीचं पीठ घेतलं आहे, बेसन पीठ. तर आता मी कांदा किसून घेते बघा. कांदा किसून घेते. त्याच्यानंतर टोमॅटो किसून घ्यायचा आहे. भोपळा पण किसून घ्यायचा आहे, दुधी भोपळा. किसल्याने काय होतं, आता आपण मिरची, लसूण, खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ बघा. त्याच्यात जिरं टाकू 1 चम्मच. जिरे पण चांगले बारीक कुटून घ्यायचे. आता पीठ ॲड करू बघा. सगळे बेसन पीठ टाकलंय. हे ज्वारीचं पीठ आहे. गव्हाचं पीठ टाकू. त्याच्यात हळद टाकली आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. हे ठेचलेलं लसूण, मिरची, जिरे ठेचून घेतलेलं आहे, हे बारीक करून घेतलेलं आहे, ते मिक्स करायचं. त्याच्यामध्ये आपण हे सगळं किसून घेतलेलं ते मिश्रण ते टाकायचं. कांदा, टोमॅटो, दुधी भोपळा. मी दुधी भोपळ्याचं पाणी काढून घेत नाही. पराठे करायच्या वेळेस ते मिक्स करून घेते बघा पिठामध्ये. फेकायचं नाही ते पाणी. पाण्यामध्ये जास्त हे असतं पौष्टिक घटक, त्याच्यामुळे ते पाणी फेकायचं नसतं. हे बघा, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुमच्या पण मुलांना भाजीपोळी खायचा कंटाळा येत असेल, हे की नाही. आणि दुधी भोपळा म्हणल्यावर मुलांचं तोंड वाकडं तिकडं होतं. त्याच्यामुळे काय करायचं, असं मिक्स करायचं की मुलांना ते काढून बाजूला काढता येत नाही, सगळं पोटात जातं. असे दुधी भोपळ्याचा चिला, पराठा, ते धिरडे, असं काही वेगळं काहीतरी करून दिलं की मुलं आवडीने खातात. आणि हे असे खूप चविष्ट असतात हे बनवलेलं. मुलांना काहीतरी वेगळं असं असलं की छान वाटतं खायला. खुश असतात मुलं, खुश. ते म्हणतात ना, पोट खुश तर मन खुश, असं तशी गोष्ट असते मुलांची. हे बघा, मी याच्यामध्ये धना पावडर ॲड केलेलं आहे. धना पावडर राहून गेलं तर मी नंतर वरून टाकलं, तर मिक्स करून घेतलं. बघू शकतात बघा. खूप पौष्टिक असतं हे. बनवायचं आठवड्यातून 1दा 2दा जसं वाटलं मुलांना. आता मी पॅन ठेवला तर त्याच्यामध्ये चिला टाकला होता. हे बघा, पॅन ठेवायचं, त्याच्यात तेल टाकायचं, पीठ व्यवस्थित पसरून घ्यायचं, गोल आकार द्यायचा, तेल टाकायचं, त्याला पलटून घ्यायचं. झाकून ठेवलेलं होतं. झाकल्याने पटकन शिजतं, ते कच्चापणा राहत नाही मग त्याच्यामध्ये. हे बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि खूप असं सॉफ्ट आणि कुरकुरीत असं लागतं ते सगळे पीठ मिक्स केल्यामुळे. खूप सुंदर. एकदा तुम्ही बनवून बघा मैत्रिणींनो. ट्राय करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. हे बघा, मी दह्यासोबत आणि ही आहे तिळाची चटणी त्याच्यासोबत घेतलेलं आहे. बघू शकता खूप असं छान चविष्ट. बघा किती एकदम लुसलुशीत झालेला आहे बघा चिला आपला. तर नक्की ट्राय करून बघा. तुमचे मुलं खूप आवडीने खातील. थँक्यू.